नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूया. रुद्र मुलांना डान्स शिकवायचा म्हणून सावीला NGOमध्ये घेऊन येतो. सगळ्यांशी ओळख करून येतो. तेव्हा मुलं तिला म्हणतात, हां ही दगडताई, कागदताई, कापूसताई आहे ना. तेव्हा रुद्र म्हणतो, अरे असं नाही बोलायचं, ती मोठी आहे ना तुमच्यापेक्षा. मग तिचं नाव सावी आहे, तिला सावीताई म्हणायचं. मग तेव्हा सगळेजण मुलं तिला सॉरी म्हणतात. आता सावी आणि रुद्र मिळून दोघेही मुलांना डान्स शिकवू लागतात आणि त्याच वेळेस नेमकी गिरिजा तिथे डबा घेऊन येते. त्या दोघांना एकत्र पाहून तिला तर मनातून खूपच राग येतो. ती मनात म्हणते, मी रुद्रला या सावीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते आणि ही रुद्रजवळ आणखीच जायचा प्रयत्न करते. ती खूप रागात त्या सावीकडे पाहत असते. तितक्यात श्रीमंत तिथे येतो आणि विचारतो की काय गं गिरिजा, काय झालं, अशी दारात का उभी आहेस? वाईट वाटतंय का तुला? ती सावी रुद्रसोबत डान्स करते म्हणून. तेव्हा गिरिजा म्हणते, अरे श्रीमंत दादा, असं काही पण काय बोलतोयस? असं काहीच नाही आहे, मी फक्त बघत होते. श्रीमंत म्हणतो, माझं काय बाबा, नवरा तुझा डान्स करतोय सावीसोबत, तुला वाईट वाटत नसेल तर मी काय बोलून काय उपयोग आहे ना. जाऊ देत, तू डबा घेऊन आली होतीस ना, चल चल, सगळे मुलं खूप भुकेले आहेत, त्यांना डबा देऊयात. मग दोघेही आतमध्ये येतात. आता हे दोघे डान्स करत असताना गिरिजा मध्येच म्हणते की रुद्र, मी तुमच्यासाठी डबा आणला आहे. रुद्र म्हणतो, अरे वा, बरं झालं, खूप भूक लागली होती. तेव्हा लगेच सावी म्हणते, रुद्र असं काय करतोयस, आपल्या काही स्टेप्स बाकी आहेत ना, त्या आपण आधी कंप्लीट करू. आणि मग रुद्रसुद्धा म्हणतो की हो बरोबर आहे, आमची रिहर्सल बाकी आहे ना, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही डबा ठेवा तिथे, आम्ही नंतर खाऊ. आता गिरिजाला खूप मनातून राग येत असतो. सावी आता मुद्दाम रुद्राच्या जास्तच जवळ जाते आणि त्याच्याशी डान्स स्टेप करू लागते. तेव्हा रुद्राला देखील खूप असं ऑकवर्ड वाटल्यासारखं होतं आणि तो म्हणतो, सावी, या गाण्यावरती ही स्टेप कशी वाटेल, सूट नाही होते. गिरिजा त्या दोघांना जवळ पाहून आणखीच चिडते. आता पुन्हा ती म्हणते, अहो रुद्र, त्यापेक्षा तुम्ही जेवणच करून घ्या ना. तेव्हा सावी पुन्हा म्हणते, अगं आमच्या स्टेप्स बाकी आहेत ना काही, त्यामुळे अगोदर आम्ही त्या कंप्लीट करतो. रुद्र देखील म्हणतो की काळजी करू नका, जेवण थंड होण्याच्या आतमध्ये आम्ही खाऊ, मग तर झालं, तुम्ही डबा ठेवा इथे. आणि मग गिरिजाचाही नाईलाज होतो आणि ती रागातच तिथून निघून जाते. तेव्हा श्रीमंत तिला म्हणतो, काय गं गिरिजा, बघितलं ना ती सावी कशी रुद्राच्या पुढं पुढं करते, मला तर जळल्याचा वास येतोय. गिरिजा म्हणते, काय जळलंय? श्रीमंत म्हणतो, काही नाही, तुझं मन जळतंय त्या दोघांना एकत्र पाहून. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही दादा, असं काहीच नाही आहे. श्रीमंत म्हणतो, ती सावी जर असंच रुद्रच्या पुढं करत राहिली ना, तर तुझं काही खरं नाही बरं का. आता गिरिजा बाहेर येऊन विशाखाला कॉल करून सगळं घडलेला प्रकार सांगते. विशाखा म्हणते, अगं ती सावी रुद्रसोबत डान्स करते, तर मग तुला कशाला त्रास व्हायला पाहिजे. गिरिजा म्हणते, मुद्दाम करते ती, तुला नाही माहिती, पहिल्या दिवसापासूनच तिला माझा काटा आहे. तेव्हा विशाखा हसतच म्हणते, अगं असं काही नाही, सरळ सरळ तू मान्य कर ना की तुझं रुद्रवरती प्रेम आहे ते. गिरिजा म्हणते, गप्प बस, काहीही बोलू नकोस हां. आधीच्याकडे काय चाललंय ना, तुला नाही माहिती आणि मी तुला सांगूही शकत नाही. विशाखा म्हणते, नेमकी काय झालंय? गिरिजा म्हणते, मी फोनवर नाही सांगू शकत. विशाखा म्हणते, मग आपण भेटूयात का? गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागे ये, आपण तिथे भेटूयात, मग तर झालं. तेव्हा गिरिजा हो म्हणते आणि फोन ठेवते. इकडे वासंती गिरिजाला बोलावण्यासाठी येते. ज्योतिष आले आहेत आणि त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून ती तिला खाली घेऊन जाते. आता ज्योतिष सांगतात की तुमचं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं आणि त्यानंतर जे काही घडतं आहे त्याच्यावरून तुम्ही घरातल्या सगळ्यांनी देवीच्या दर्शनाला जायला पाहिजे. तुमच्या नवीन सुनेच्या हाताने देवीची ओटी भरायला पाहिजे असं ते सांगतात. आणि तुमची जंगलामध्ये एक जी देवी आहे ना, त्या देवीच्यासुद्धा पाया पडून या असंही ते सल्ला देतात. तेव्हा वासंती म्हणते, हो चालेल ना, काही हरकत नाही आहे. तितक्यात नागेश्वर त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, काय गुरुजी, चक्क आम्हाला न सांगता तुम्ही इथं कसे काय आलात? म्हणजे आला ते चांगलंच झालं हो. तेव्हा ज्योतिष सांगतो की काही नाही, देवीच्या दर्शनाला जावं यासाठी मी इथं सांगायला आलो होतो. मी तुमच्या सगळ्यांच्याच कुंडल्या पाहिल्या ना, त्यामुळे हा निरोप तुम्हाला द्यायला आलो होतो. आता नागेश्वर म्हणतो की हो चालेल की, अगदीच चांगलं आहे, म्हणजे सुनबाईंना चालत असेल तर
रुद्र म्हणतो, आबासाहेब यामध्ये न आवडण्यासारखं काय आहे? गिरिजासुद्धा म्हणते की हो, येऊ आम्ही देवीच्या दर्शनासाठी, कोणी नाही म्हणेल का? वासंती म्हणते, मी काय म्हणते मग, आपण सगळ्यांनी जाऊयात का? असंही गुरुजींनी सांगितलंच आहे ना की आपणही जायचं म्हणून. तेव्हा नागेश्वर म्हणतो, असं असेल तर ठीक आहे, जाऊयात आपण. कसं आहे ना, देवदर्शन पण होईल आणि तुम्ही म्हणता ते काय ते फॅमिली ट्रिपसुद्धा होईल. असं म्हणून तो गिरिजाकडे पाहू लागतो. गिरिजाला जरा वागण्याचा संशयच येतो. नागेश्वर मनातच म्हणतो, जाताना 4घं जाऊ आणि येताना 3घंच जण वापस येऊ. आणि तो स्वतःशीच मनातल्या मनात हसू लागतो. त्याला उर्वशीशी बोललेले शब्द आठवत असतात. त्या दोघांनीही प्लॅन केलेला असतो आणि तो उर्वशीला म्हणतो की असा एक प्लॅन आखायचा की त्यामध्ये गिरिजा स्वतःच अडकली पाहिजे. ज्योतिषांना बोलून आपण असं दाखवायचं की देवदर्शनाला जायचं आहे, मग त्याच ठिकाणी गिरिजाचा काटा काढायचा. तेव्हा उर्वशी म्हणते, पण हे जर आपल्याच अंगलट आलं तर? तेव्हा नागेश्वर म्हणतो, असं नाही होणार. याच्या अगोदर काय आपण कमी खेळ खेळलोय का? असा डाव टाकायचा की ती यायला तयार झालीच पाहिजे, ती नाही म्हणूच शकत नाही. गिरिजाला मनातून शंका येते की हे सगळं वरवरचं आहे, याच्यामागे नक्की काहीतरी कारस्थान आहे, पण हे मला कसं कळणार? आता इकडे रुद्र श्रीमंतला भेटतो आणि त्याला सांगतो की मला उद्या गिरिजासोबत देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि मला असं वाटतंय की तू सुद्धा आमच्यासोबत चलावंस. तेव्हा श्रीमंत म्हणतो, काय, कशाला बाबा कबाब में हड्डी, मी नाही येणार. तेव्हा रुद्र म्हणतो, कसली कबाब में हड्डी, तुझ्या हड्ड्या तोडून टाकतो मी. हे बघ, ऐक ना जराशी, जेव्हा गिरिजासोबत मी असतो ना तेव्हा मला खूप ऑकवर्ड होतं रे वागायला, आणि तू जर असशील ना तर मग कसं जरा मोकळं वाटेल ना. तेव्हा श्रीमंत म्हणतो, असं आहे का, मग ठीक आहे, येईल मग मी. तेव्हा रुद्र खूप खुश होतो. आता इकडे गिरिजा विशाखाला भेटते आणि तिला सांगते की मला उद्या देवळात जायचं आहे देवीच्या दर्शनासाठी, तेव्हा तू सुद्धा माझ्यासोबत चलावंस असं मला वाटते. विशाखा म्हणते, काही काय बोलतेस, तुझं लग्न झालं आहे आता, तुझ्या घरच्यांना ते नाही आवडणार. तेव्हा गिरिजा म्हणते, त्यांच्या वाटण्याची काळजी आहे आणि माझी नाही का, जरा समजून घे ना, खूप काही काही घडतं आहे माझ्यासोबत, त्याच्यामुळे तर मी मोनूलासुद्धा लपवून ठेवलं आहे. तेव्हा विशाखा म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, कुठे ठेवलं आहेस तू मोनूला? तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघ, मी तुला सगळं नाही सांगू शकत. विशाखा म्हणते, तुला माझ्यावरती विश्वास नाही का? गिरिजा तिला सांगते, अगं तसं नाही, पण मागच्या वेळेस तू अडकली होतीस माझ्यामुळे. विशाखा म्हणते, पण त्यावेळेस तूच मला वाचवलं होतंस ना, हे विसरलीस का तू? काय असेल ते सांग बरं मला. गिरिजा तिला सांगते की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्याच नाही तर मोनूच्यासुद्धा जीवाला धोका आहे. विशाखा विचारते, कोणापासून? तो हलकट कुशल तुला पुन्हा त्रास द्यायला लागलाय का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही गं, नागेश्वर घोरपड्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे. इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणतो, आपला डाव तर एकदम सक्सेसफुल झालेला आहे. गिरिजा तिकडे येण्यासाठी तयार झाली आहे, पण मला असं वाटते की ती उद्या मरणार आहे, ही गोष्ट आपण तिला सांगायला पाहिजे. तेव्हा उर्वशी म्हणते, असं कसं दादासाहेब, तिला जर कळलं तर ती मंदिरामध्ये येण्यासाठी तयारच होणार नाही. नागेश्वर म्हणतो की तिला यावंच लागेल. हा नागेश्वर नागाला घाबरला म्हणून खूप हसत होती ना, आता मला तिला असंच खेळवत खेळवत मारायचं आहे. तिच्या डोळ्यांमध्ये मला भीती पाहायची आहे. आणि कसं आहे दीदी, आगेशी खेळायचं हे काही आपल्यासाठी नवीन आहे का? तेव्हा त्याला तो मागचा प्रसंग आठवतो, जेव्हा त्याने महाजनांचं सगळं घर जाळून टाकलेलं असतं. उर्वशी म्हणते, मग हीच आग जर आपल्या अंगलट आली तर? नागेश्वर म्हणतो, आग जशी लावता येते तशी आम्हाला विझवता सुद्धा येतेच की. त्या गिरिजाच्या डोळ्यामध्ये मला ती भीती बघायची आहे. उद्याचा दिवस तिचा जंगलामधला शेवटचा दिवस असणार आहे. त्या जंगलामध्ये कितीतरी लोक असे गेलेले आहेत जे परत कधीच आलेले नाही आहेत, त्यामुळे आपल्यावरती संशय येण्याचा प्रश्नच येणार नाही. आता त्यांचं हे सगळं बोलणं प्रभास ऐकतो आणि तो मनात म्हणतो, म्हणजे हे उद्याच गिरिजाला मारणार आहेत, ही गोष्ट मला गिरिजाला सांगायलाच पाहिजे, तिला सावध केलंच पाहिजे. आता गिरिजा आवरून देवदर्शनासाठी निघणार तितक्यात तिला एक फोन येतो. तो व्यक्ती सांगतो की पोरी, पांढऱ्या गाडीमध्ये बसू नकोस, त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत आणि जर तू त्या गाडीमध्ये बसलीस ना तर तुझं मरण नक्कीच आहे. आता गिरिजा खूपच घाबरते आणि कोण बोलते असं विचारते.
पण समोरून कोणीही उत्तर देत नाही आणि तो व्यक्ती फोन कट करून टाकतो. आता ती मनातून खूपच घाबरलेली असते. सगळेजण खुश असतात, गिरिजाची वाट पाहत असतात. तितक्यात गिरिजा बाहेर येते आणि नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तुम्ही एक काम करा, या आमच्या गाडीतून बाहेर देवीला जा. तेव्हा गिरिजा त्या गाडीकडे पाहते. त्या गाडीचा रंग पांढरा असतो आणि तिला ते मागचे क्षण आठवतात. तो व्यक्ती फोनवर काय बोललेला असतो ते. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही, मी या गाडीतून नाही जाणार. रुद्र म्हणतो, आबासाहेबांची गाडी पांढरीच आहे आणि तुम्ही काळजी करू नका, मी छान गाडी चालवतो, तुम्हाला व्यवस्थित नेईल. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नको, मला त्या गाडीत नाही बसायचं, आपण दुसऱ्या गाडीतून जाऊयात ना. आणि मी काय म्हणते, आपण चौघंच आहोत ना, आपण सगळे एकत्रच जाऊयात ना. वासंती म्हणते, अगं तुमचं नवीनच लग्न झाले, आम्ही तुमच्यात कशाला, तुम्ही जा, आम्ही दुसऱ्या गाडीने येऊ. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला ज्या गाडीतून जायचं त्या गाडीमधून जा, आता चला आपण जाऊयात. तेव्हा गिरिजा म्हणते, आईसाहेब तुम्ही पण या ना आमच्यासोबत. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो सगळंच कसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल, आणि काय हो तुम्हाला कोणासोबत जायचं आहे. तेव्हा वासंती म्हणते, येते मी तुमच्यासोबत. आणि सगळेजण आपापल्या मार्गाने निघतात. आता गिरिजा जेव्हा गाडीने जात असते तेव्हा तिच्या मनामध्ये खूप भीती तर असतेच. इकडे प्रभास सगळे गेलेले पाहून बाहेर येतो आणि गिरिजाला सावध करायचं म्हणून तो धाडस करून वरच्या दिशेने जातो. आतमध्ये जाऊन पाहतो तर गिरिजा तिथे नसतेच. आता तो स्वतःशीच म्हणतो की गिरिजा गेली वाटतं. आता तिला कसं काय सांगायचं की तिचा जीव धोक्यामध्ये आहे. इकडे गिरिजा जेव्हा प्रवास करत असते तेव्हा ती खूप कन्फ्यूज झालेली असते. रुद्रला वारंवार सांगते की आपण त्या गाडीच्या पाठीमागे जाऊयात, नाही तर एक काम करा ना, आपण त्यांना ओव्हरटेक करूयात, आपण थोडंसं स्पीडने जाऊयात, नाही तर एक काम करा, तुम्ही गाडी थोडीशी साईडलाच घ्या. आता रुद्रही कन्फ्यूज होतो आणि गिरिजा नक्की काय करू, गाडी स्लो चालवू, फास्ट चालवू की साईडला घेऊ. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही तुम्ही गाडी साईडलाच घ्या. आणि मग रुद्र गाडी थांबवतो. तो तिला विचारतो की गिरिजा नक्की काय झालं आहे तुम्हाला. तेव्हा गिरिजा मनात विचार करते की यांच्याच वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे हे सांगून टाकू का. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुढे काय घडणार, नागेश्वर गिरिजाला कसं मारण्याचा प्रयत्न करणार आणि गिरिजा त्यातून कशी वाचणार, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.